नमस्कार. तर गुलाबजामुन इतकं रसरशीत असं वर्षभर तर इथे आपण 1.5 किलो आवळे घेतलेत. आता प्रत्येक आवळ्याला काट्याच्या चमच्याने असं 15 ते 20 वेळा होल करून घ्यायचं. गॅसवरती एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये तुरटी टाकायची. पाण्याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये हे सगळे आवळे टाकून 1 तासासाठी त्याला झाकून ठेवायचं. त्यानंतर यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आणि एक कपडा घेऊन त्या कपड्याच्या साहाय्यानं आवळ्यामधलं सगळं पाणी काढायचं. हे सगळे आवळे आता 2 तासासाठी उन्हामध्ये ठेवायचे. उन्हामध्ये ठेवल्यानंतर याचा कलर असा होतो. आता मी इथं 1.5 किलो आवळ्यासाठी 1 किलो गूळ घेतला आहे. आता हा सगळा गूळ आवळ्यामध्ये मिक्स करायचा आणि याला आता 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून थोडासा गूळ पातळ होईल. आता हे सगळं एक कढईमध्ये काढून घ्यायचं आणि बारीक गॅसवर याला शिजू द्यायचं. याला आता झाकून ठेवायचं. तुम्ही पाहिलं असेल आपण यामध्ये एक थेंबही पाण्याचा वापर केला नाही. आता 1 तास झाला की ह्याला चेक करून बघायचं. गुळाची अशी एक तार बनली पाहिजे. तर तुम्ही बघू शकता आवळे एकदम सॉफ्ट झालेत आणि पाक पण एकदम छान मुरलाय. आता याला आपण काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे वर्षभर याला काही होत नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.